दोघांपैकी एक जण मला म्हणत होतं की मला पुरणाचा मोदकच पाहिजे, तर मी पुरणाचा मोदक बनवला. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. फायनली आज पाऊस आलेला आहे आणि मी छान अशी मस्त पावसात उभी आहे. पावसाची हलकीशी रिमझिम चालू झालेली आहे आणि आज लाडू बनवतोय. लाडू तर रोजच बनवते मी, पण काही काही साहित्य घेतलेलं आहे ते सर्व काही काढते. आणि ड्रायफ्रूट लाडूसाठी सीडलेस खजूर आणत असतो आम्हीही. त्यानंतर आज आहे सोमवार, तर तुम्हाला काल व्हिडिओ आला नाही कारण दिवसभर लाडू बनवण्याचं काम चालू होतं. माझा हातच रिकामा नव्हता, मला पोस्ट पण टाकता नाही आली कारण बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय, तर बऱ्याच लाडूच्या ऑर्डर आलेल्या आहे. आणि अजूनही तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असेल तर व्हॉट्सअप नंबरवरती इथे मेसेज टाका. तर चला आता मी साबुदाणा बनवते. तर सकाळीच मी साबुदाणा भिजत टाकते, रात्री झोपताना काही टाकत नाही, पण तरीही माझी साबुदाणा खिचडी खूप छान अशी मोकळी सुटसुटीत होते. एक दोन ताईंच्या कमेंट पण आलेल्या होत्या की मोकळी सुटसुटीत साबुदाणा बनवण्यासाठी काही करायचं. तर काही नाही, आपण जे पाणी टाकतो ना साबुदाणाला ते प्रमाणात टाकायचं, म्हणजे जास्त पण नाही टाकायचं खूप, नाही तर मग साबुदाणा आहे ना थोडासा चिवट होतो. आता मी ते बटाटे उकडले, पण माझे बटाटे जरा जास्तच उकडले गेले. आम्हाला सर्वांना उकडलेला बटाटा आवडतो आणि लाडू पण बटाटा खातो ना, तर त्यामुळे मग मी बटाटे बॉईल करून टाकले साबुदाणामध्ये. चला साबुदाणा वगैरे माझा झाला आणि नंतर मग लाडू बनवायला घेतले, ड्रायफ्रूट लाडू. तर छान असे मस्त ड्रायफ्रूट लाडू बनवले. आता हे ड्रायफ्रूट लाडू आपण 12ही महिने खाऊ शकतो. यामध्ये भरपूर प्रोटीन, कॅल्शियम, फायबर, आयर्न आणि भरपूर एनर्जी देणारे हे लाडू असतात. हाय हॅलो सर्वांना, शुभ दुपार. दुपारचे आता 3:30 वाजलेली आहे. आम्ही ना घरामध्ये लाडू बनवतो आहे. भरपूर असे लाडू बनवले, ड्रायफ्रूट लाडू बनवण्याचं काम चालूच आहे. पण बाहेर आले मी, बाहेरचं वातावरण अगदी असं अंधारून आलेलं आहे, काळे भोर झालेले आहे, ढग गडगडता पण आहे. आणि फायनली आज पाऊस झाला. खूप जोराचा नाही झाला, थोडीशी रिमझिम झाली अधूनमधून, पण खूप भारी वाटतंय, खूप थंड थंड वाटतंय, छान वाटतंय. वातावरण एकदम असं फ्रेश वाटतंय. आणि मला माहिती आहे ना तुम्हाला, मला पावसाचं वातावरण खूप आवडतं. पावसाळा ऋतू माझा आवडता ऋतू आहे खरं तर, कारण शेतकऱ्यांना पाऊस आल्यानंतरच आनंद होतो. आम्ही पण शेतकरी आहे. तर फायनली पाऊस आता जोराचा पडावा, थोडासा पडला म्हणजे पीक पेरणी किंवा नांगरणी, वखरणी, वावरं तयार करायची असतात. शेतकरी लगेच कामाला लागतात, बी बियाणं घेतात, ते सर्व काही होत असतं. तर तुम्हाला दाखवते, इतके काळे भोर ढग झालेले आहे ना, एकदम काळे भोर झालेले. आणि हे कवठीचं झाड आहे, त्याला खूप कवठ आहे, पण ते आम्ही खात नाही, म्हणजे किडीचे निघतात ते. जवळून दिसत नसेल कवठं, पण लांबून बघा बारीक दिसतात. आणि हे बघा थेंबांचा आवाज येत असेल तुम्हाला, परत थेंब चालू झालेले आहेत. तर दिवसभरचे लाडू बनवले आहे ना, ते 4 नंतर मग असे सिल्वर पेपरमध्ये पॅकिंग करावे लागतात. आणि एका ताईंना ड्रायफ्रूट बारीक पाहिजे होते म्हणून त्यांच्यासाठी ते सेपरेट लाडू बनवलेले आहे. काहींना अंजीर टाकून पाहिजे असतात, तर ते त्यांना तसे बनवून द्यावे लागतात. राहुल मला सर्व डब्यांवरती ना नावं टाकून देतोय, म्हणजे कोणत्या डब्यामध्ये कोणते लाडू भरायचे. मी रिकामी होती तर म्हटलं चला त्यालाच सर्व काही भरावं लागतं ना, मग तो खूप जाम होतो, दमतो पण, म्हणून म्हटलं चला अर्धा एक तास आपण याला देऊ आणि सर्व काही लाडू आहे ना प्लॅस्टिक बॉक्समध्ये भरू. हाय हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे 5:30 वाजले आहे. आत्ता व्हिडिओला परत सुरुवात केलेली आहे. आणि आज आमच्याकडे ना खूप धो असा पाऊस झाला. पावसाचं काही शूट घेतलं नाही मी मगाशी, पण खूप छान वाटतं पाऊस पडून गेल्यानंतर. मातीचा सुगंध तो एक वेगळाच आनंद देतो, म्हणजे खूप छान अशी स्मेल येते मातीच्या याच्यापासून, मातीपासून. तर चला, आजचा वार मंगळवार आणि आता मी किचनमध्ये स्वयंपाक बनवते. तर चला घरामध्ये बोलते, बाहेर मशीनचा खूप आवाज आहे. तर कुकरमध्ये मी चणा डाळ लावलेली आहे आणि इकडे पातेल्यामध्ये भात लावलेला आहे. तर आज मी करते पुरणपोळीचा स्वयंपाक बनवते. आणि का बनवते तर तुम्हाला थोड्या वेळात समजेल, थंबनेलवरून समजलं असेल तुम्हाला. आणि आत्ताच आमचा मस्त असा कडक चहा झाला, कोरा चहा, गवती चहा आलं टाकून केला आम्ही. तर बाहेरचं वातावरण असं छान वाटलं ना, तर मला पण चहा पिण्याची इच्छा झाली. तर मस्त सर्वांसाठीच केला होता कोरा चहा, कारण दूध काही आणलेलं नाही अजून म्हणून. का दूध आणलं नाही, तुम्ही गेले होते ना, लक्षात नव्हतं का? असलं तर घेऊन या, परत लागल. तर 6, 6:15, 6:30 आम्हाला दूध मिळतं. इथेच जवळपास दूधवाला येतो. गाईचंच दूध असतं, पातळ असतं, पण मग आरोग्यासाठी गाईचं चांगलं असतं. आणि आता मी इथे ना कणिक भिजवून ठेवते पुरणपोळीसाठी.
तर ही बारीक अशी सुजीची चाळण असते, म्हणजे कपडा वगैरे जे आपण घेतो ना पीठ गाळायला, त्याची काही गरज नाही. आणि माझ्या गव्हाच्या पिठाच्या पोळ्या छानच येतात. तर म्हटलं चला आता हे छान असं चाळून घेते. यामध्ये मी आता मीठ टाकते आणि थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे आपल्या पुरणपोळ्या छान अशा सॉफ्ट होतील. आणि पुरणपोळीसाठी मी जे कणिक भिजवते ना, म्हणजे थोडीशी सैलच भिजवायची, खूप जास्त घट्ट नाही भिजवायची. बघा, कुकरची शिट्टी ऐकली आणि लगेच किचनमध्ये. काय रे बाळा, का बरं आलं तू किचनमध्ये? सांग बरं. काय 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 सकाळपासून माझं बाळ दिसलं नाही कोणाला. काय वाजतं बाळा, काय वाजतं, काय वाजतं पिल्लू? शिट्टी शिट्टी, कुकरची शिट्टी वाजते ना सोना. तसा बघतो बघा. चल आता, चल तिकडे हॉलमध्ये चाल. चल बाळा, आपली सायकल तिकडं घेऊन चाल. चाल चाल माझं शहाणं बाळ. चाल म्हटलं तिकडं 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 बाळा. याला घे ग, घे तिकडं शिट्टीचा आवाज. अरे पळालं पाहिजे, तिला वाटलं मम्मी घेते, ते डायरेक्ट पळालं. काय नको बाळा, चल चल तिकडं गॅसची टाकी आहे ना बाळा, जाय. याला दे ग हॉलमध्ये नेऊन. चलो. चल तिकडं जाय, तिकडं यायचं नाही, जाय तिकडं. आंबे आणले आमरस करायला. आणि सुरे भांड्या कसं ग, भांड्या कसं. तर आता पूजा पण आली आहे. पूजा आता सांगेल सर्वांना आम्ही आज पुरण का करतोय. सांग. काय माहिती सगळ्यांना विश्वास बसेल की मी सांगू का? सांग ना. म्हणजे एकदम अशी आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्ट झाली आणि मला असं कधी वाटलं पण नव्हतं असं होईल. तर म्हणजे रात्री झोपल्यानंतर आहे ना, मला स्वप्न पडलं होतं की आमच्या घरात जे गणपती बाप्पांचं मंदिर आहे, जे चौकोनी मंदिर आता वरती शिफ्ट केलेलं आहे ते, तर ते मंदिर माझ्या स्वप्नात आलं होतं. आणि तिथे ना गणपती बाप्पा जे होते आपले, तर ते गणपती बाप्पा मला म्हणत होते की मला पूर्णाचाच मोदक पाहिजे. पण ते कशा आले तुझ्या स्वप्नात? तर ते कसे आले हे पण सांगते की जिथे आपले गणपती बाप्पा बसलेले आहे ना, तर तिथे गणपती बाप्पा नव्हते. आणि इव्हन जे आपले छोटे छोटे देव वगैरे ठेवलेले ना, तर देवांचे टाक पण नव्हते, गणपती बाप्पा नव्हते, काहीच नव्हतं. आणि त्या गणपती बाप्पाच्या मंदिरात 2 व्यक्ती बसलेले होते. त्यांनी रेड कलरचं धोतर घातलेलं आणि रेड कलरचं काय म्हणतात ग, अंगावर ते पांघरलेलं होतं, उभारनं पांघरलेलं होतं, रेड कलरचं सोहळं, रेड कलरचं सोहळं घातलेलं होतं दोघांनी पण. आणि दोघांचं मध्यभागी त्रिशूळ होतं. तर दोघांपैकी एक जण मला म्हणत होतं की मला पूर्णाचा मोदकच पाहिजे. तर मी पूर्णाचा मोदक बनवला आणि देते, तर मला गणपती बाप्पा म्हणताय की तुझ्या हाताने खाऊ घाल. म्हणून मी मम्मीला म्हटली, मम्मी आज ना पूर्णाचा मोदक करायचंच आपल्याला आणि पुरणपोळीचा स्वयंपाकच करू, म्हणजे गणपती बाप्पाला पुरणपोळीचा आंबा रसाचा नैवेद्य दाखवता येईल आणि प्लस मोदक मी तर स्वतः खाऊ घालणार आहे गणपती बाप्पांना. तर अशी एकदम छान घटना घडली. तर सकाळी मला जाग आल्याला ते मी मम्मीला सांगितलं. तर म्हटलं चला काहीतरी छान स्वप्न पडले आणि पहिल्यांदा गणपती बाप्पा माझ्या स्वप्नात आले. तर चला गणपती बाप्पांनी छान बुद्धीची देवता आहे गणपती बाप्पा. आणि आता एक्झाम वगैरे पण आहे, तर असं त्यांची म्हणजे कृपादृष्टी आपल्यावर आहे, हीच मोठी गोष्ट आहे. लाडू काय करते पाहते ग. लाडू खूप आता म्हणजे असा उद्योगी झालाय, एका ठिकाणी बसतच नाही तो, सारखं काय ना काय उचलत असतो.
त्याच्यामुळे मग आता आम्ही ना पूर्णाचा स्वयंपाक करतोय आणि मस्त इथे आंबे आणलेले पप्पांनी, तर मी रस बनवते. कप फुटलाच असता. काय ग? आपण चहा घेतला, कप टेबलवर ठेवला, लाडूनी कप घेतला होता आणि पडणारच. मी पटकन गेले. लय उद्योग करायला लागलाय लाडू. आता काही पण ओढतो, काही पण घेतो, काही पण फाडतो, तोडतो. इतकं त्याच्यावर लक्ष ठेवायला लागतं. अजिबात इकडं यायचं नाही तू किचन मध्ये, तिकडंच खेळ, जाय तिकडं, खेळापणा करतो. तर पूजाने आता तुम्हाला सर्वांना सांगितलं की तिच्या स्वप्नात बाप्पाने तिला आणि ते दिला. दुसरे व्यक्ती कोण होते? पण त्रिशूळ होता म्हटलं. महादेव असतील ते, असं वाटतंय. गणपती बाप्पांचे वडील महादेव दोघं सोबत आलेले. हा. दोघांनी लाल कलरचं सोहळं घातलेलं. तू शिवलेला अमृत सगळं वाचते ना रोज, हा. त्याच्यामुळं आहे असतील तुला. आणि आज मंगळवार पण आहे. मंगळवारी म्हणतात ना, मंगळवार गणपतीचा वार असतो. तर माहीत नाही, पण मग आम्हाला आता स्वप्न पूजाला पडलं. पण मग मला असं वाटलं की जाऊ द्या, काही असो, पण मग बाप्पांना आपण मोदक बनवू पूर्णाचे. आणि वातावरण छान होतं, तर पुरणपोळी, रस, आमरस आपल्यालाही खायला मिळेल. बाप्पांच्या नावाखाली करतोय पुरणपोळीचा स्वयंपाक, पण बाप्पांना आम्ही पूर्णाचे मोदक बनवू मस्त. तर चला, तयारी तर माझी अर्धी झालेली आहे. आता मस्त आले बाळा, आले भजीचं पीठ तयार करते, इकडे पापड तळते आणि इकडे मी लसूण सोलते. भात झालेला आहे. तू त्याला भात खाऊ घालणार ना. आता आंब्यांचा सीझन थोडासा आहे ना संपतच चाललेला आहे. शेवटी केशर आंबा आमच्याकडे मिळतच नाही. पण मग आज आम्ही ना केशर आंबा न मिळाल्यामुळे मल्लिका या जातीचा आंबा आणला. पण त्याचा रस खरंच अप्रतिम लागला, मला खूप आवडला. लाडूला आंबा खायचा का? ए मम्मी काय करतेय? खात नाही का? थोडीशी हातात घेतली असेल. अरे ना, आंबा गोड आहे ना, मस्त आहे ना. बस, किती शर्ट खराब केलं तू. हे किती शर्ट खराब केलं. हा बघा, कुठं जायचं तुला? कोणाकडं जायचं? त्या आजीकडं जायचं? हा, त्या आजीकडं जायचं का? आजीकडं जायचं का तुला? जायचं का? मामा गेलं जिमला. आता मामाने घरात सांभाळायला, बाबा वरती जाऊन बसले. हां, बाबाला बोलवते आता तुला सांभाळायला. म्हणजे मग मम्मा आणि मी पटापट स्वयंपाक करू आम्ही. तर असं आहे. लाडूला पण बघावं लागतं. पूजाला बोलली फक्त रस बनवतो, बाकीचं मी बनवते. पुरणपोळ्या तर मलाच करायच्या आहे. मोदक मी बनवणार. हां, मोदक तुझ्या हातानेच बनव. संपूर्ण स्वयंपाक काय मी तिला सांगत नाही आहे. बाकीचं मीच बनवते, सार वगैरे, पुरणपोळ्या. तिला म्हटलं फक्त आंबे कापून रस बनव. कारण आहे ना, पाऊस चालू आहे ना, लाईट कधी पण जाऊ शकते. लाईट जायच्या दाखवणे म्हणजे पटापट उरकतोय आम्ही. उजेड आहे अजून बाहेर, तोपर्यंत होऊन जाईल आमचं सर्व स्वयंपाक. मग बाप्पाला आपण मस्त मोदक खाऊ घालू बरं का पिल्लू, बरं का. पूजाने मला आंब्यांचा सर्व गर काढून दिला. आता माझं हे मिक्सरचं ज्यूस करण्याचं भांडं आहे ना, त्यामध्ये मस्त रस बनतो. तर माझ्या किचनवर आहे ना बराच पसारा दिसतोय. आता वरती किचन होईल असं रेडी, त्यावेळेस छान वाटेल. कारण खाली ना आता ही बरण्या वगैरे ठेवायला जागाच नाही दुसरीकडे, आणि रोजचंच मला ते लागतं. म्हणून मग आता जवळच्या जवळ बरं पडतं. नाहीतर मला किचनवर अजिबातही पसारा आवडत नाही. तर चला, आता मस्त इथे छान असा आमरस झालेला आहे. आज खूप जास्त पातळ नाही बनवला, आज थोडासा घट्टसरच बनवला. कारण खाणारे आम्ही फक्त तिघे, आणि मी पण खूप जास्त आमरस नाही खात, थोडाच खाते. राहुल दादा डाएटवर आहे, त्यामुळे तो खूप जास्त पुरणपोळी आमरस खात नाही. आणि माझा पण वात वाढतो कधी कधी, त्यामुळे मी पण कमीच खाते. तर चला, मस्त असा आमरस बनवला. रंगही खूप छान आला त्याला. आणि आता फ्रीजमध्ये ठेवते. तर फ्रीजमध्ये छान असा थंडगार होतो बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत. आमच्या ना घराचं काम चालू आहे. आता पायऱ्यांना ग्रेनाईट लावायचे म्हणून मशीनचा आवाज येतोय अधूनमधून. खरं तर तो मशीनचा आवाज खूप डोकेदुखी करतो, पण आता विलाज नाही. त्यांना पण त्यांचं काम आहे आणि मलाही माझं काम आहे. कारण व्हॉइसवर मी नाही केली तर मग व्हिडिओ तुम्हाला लेट येईल, उशीर होईल. त्यामुळे चला, तर आता मला इथे सार बनवायचा होता. तर मी सारासाठी ना वाटण तयार करते. तर मी कांदे भाजूनच घेते. असे भाजले ना तर मला सार आवडतो, त्याची चवच वेगळी लागते.
आणि इकडे आता डाळीमध्ये साखर पण टाकलेली आहे, तर ती पण व्यवस्थित आता मिक्स करून घेते. डाळीमध्ये गूळ टाकला तर अजून पण छान लागते पुरणपोळी, पण म्हटलं चला आता साखरच टाकू आणि छान असं पुरण तयार करून घेते. इकडे कढईमध्ये आता मी साराला फोडणी देते. तर कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतला आणि आधी कढीपत्ता टाकला की त्याचा स्वाद खूप छान येतो तेलामध्ये असा तडतडला की. आणि कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीरचं जे काही वाटण होतं ते मिक्सरला वाटून घेतलं. छान असं आता वाटण तेल सुटेपर्यंत परतायचं आणि नंतर मग आपण जी कटाची आमटीसाठी येळवणी काढलेली आहे ती टाकायची. आता पुरण पण छान शिजलेलं होतं इथे माझं. पहिले आता सार टाकते आणि त्यानंतर मग पुरण पण लगेच गाळून घेते. तर हे बघा वाटण छान असं परतल्यानंतर तेल सुटल्यानंतर त्यामध्ये मग मसाले ॲड करायचे. तर मी साऱ्यासाठी फक्त माझा जो काळा मसाला आहे ना घरगुती बनवलेला आपला तोच टाकते. पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद पावडर आणि बाकी दुसरे मसाले यामध्ये टाकायचे नाही. खूप छान टेस्टी होतो आपला सार. तर चला आता आंब्यांचा सीझन संपतच आलेला आहे. तर आमच्याकडे ना आंब्यांचा सीझन सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत आहे ना प्रत्येकजण आठवड्यातून एकदा तरी आमरस बनवतं आणि खातं. कारण आमरस पुरणपोळी सर्वांनाच आवडते. आपण कोणताही सण असला किंवा स्पेशल दिवस असला तर छान आपण काहीतरी मेनू बनवतो. तर आंब्यांच्या सीझनमध्ये आमरस पुरणपोळीचं बनवली जाते आमच्याकडे तरीही. आणि चला आता मस्त सारातला मसाला वाटण सर्व काही परतल्यानंतर यामध्ये येळवणी टाकायची आणि मग लागलं तर थोडंफार पाणी टाकायचं. खूप छान मस्त टेस्टी होतो सार. बऱ्याचदा आहे ना याची रेसिपी पाहिजे होती तर म्हटलं चला शॉर्टकटमध्ये तुम्हाला सर्व काही दाखवते. आता एका साईडला शेगडीवरती सार बनतो आहे तोपर्यंत मी आता पुरण गाळून घेते. कारण पुरण गरम गरम असतानाच गाळलं ना तर पटकन होतं, म्हणजे मग जास्त वेळ लागत नाही. आणि पुरण गाळताना मग मी ग्लासनेच करते, म्हणजे त्याने पण पटकन होतं. खूप जास्त काही पुरणाची डाळ मी शिजवली नाही, फक्त 5-6 पुरणपोळ्या होती इतकीच मी डाळ टाकलेली होती. तर चला आता सर्व काही स्वयंपाक होतोच आहे माझा. आता वाजले 7:30 आणि लाडू पण झोपला आहे झोळीमध्ये. तर चला आता पूजा, पुरण तयार आहे, पीठ तयार आहे. तुझ्या हाताने पुरणाचे मोदक बनव आणि मी पुरणपोळ्या बनवते. चला पाऊस आहे बाहेर तरी पण फार गरमी होते घरामध्ये. हे बघा सार आता इथे उकळतोय मस्त. साराला छान अशी तरी आहे, अजून उकळतोय. आणि भजीचं पीठ तयार करते. यामध्ये आलं चला लसूण, हिरवी मिरची टाकलेली खाली आणि वरती ओवा आहे, मीठ आहे, सोडा आणि बेसन पीठ. ते भजी करताना मिक्स करून घेईल. हे बघा पुरण रेडी आहे. पुरण पण गाळून घेतलं मी. कणिक पण छान मस्त भिजलेली आहे. पूजा तुला पुरणपोळीला जी कणिक लागेल ती घट्ट करून घे. ही सैल आहे. थोडंसं सुकं पीठ टाकून असं थोडंसं घट्टसर करावं लागेल तुला. ताटलीतच कर. चला पटापटा तवा ठेवलाय, तापलाय तवा. मस्त पुरणपोळ्या करून घेते एकदाच्या, म्हणजे स्वयंपाक झाला, फक्त भजी तळायची. चला पूजाने मला मस्त मोदक बनवून दिले. 21 मोदक बनवले पुरणाचे. अजून ती बनवते 2-3. आता मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. आधी मी कुरडई तळून घेतली, कारण कुरडईला तेल खरकटं चालत नाही, म्हणून मग आधी तळून घ्यायच्या म्हणजे त्या छान अशा फुलता. आणि आमच्याकडे पुरणाचे मोदक अंगारकी चतुर्थी असते ना, मंगळी चतुर्थी, त्यावेळेसच बनवले जातात. कारण पुरणाचे मोदक इतके पटकन संपत नाही, कोणी खात नाही जास्त. पण आज स्पेशली बाप्पांसाठी आम्ही बनवलेच. मग जास्त काही मोठे मोठे बनवले नाही, असे मीडियम आकारामध्येच. मग पूजाला म्हटली बनव, पण खूप छान लागले खायला. नंतर आम्ही खाल्ले ना तर खूप मस्त लागले होते.
सर्वात शेवटी आता मस्त गरम गरम भजी तळते, कारण भजी लवकर तळली तर ती थंड पडतात ना, मग जेवणाच्या आधीच तळून घेते. आणि पूजाला बोलली की मस्त नैवेद्य भरता एका ताटामध्ये गणपती बाप्पांना, बाकीच्या देवांसाठी तर ताटामध्येच भरलेले. आणि इकडे पुरणाचे मोदक पण एका प्लेटमध्ये छान असे भरून घेतलेले आहे. स्वयंपाक सर्व काही झालेला आहे. बाहेर मस्त पावसाची रिमझिम आणि घरात मस्त गरमागरम कांदा भजी. कांदा भजी म्हणजे कुरकुरीत कांदा भजी नाही, आपली साधीच भजी आहे, पण त्यामध्ये मी उभा कापलेला कांदा टाकत असते. आता चला नैवेद्य पण भरलाय पूजाने. आम्ही वरती जातो, गणपती बाप्पांना मोदक खाऊ घालायचं आहे आपल्या. चला घे नैवेद्याचं ताट. चला तयारी मोदक. ढग पाण्याने चौकोनी मंडल कर तिथंच. खाऊ घालते. खाऊन घ्या आता पोटभर. मोदक खायची इच्छा झाली होती बाप्पांची. स्वप्नात येऊन बाप्पांनी सांगितलं पूजाला मला मोदक पुरणाचाच पाहिजे. आणि खरं सांगू का पूजा, मला असं वाटतंय जवळपास बरेच वर्ष झाले. उंदीर मामांना पण मोदक, हां पप्पाला पण दिले. ते सोंडेवरून काढा पूजा, चांगलं नाही वाटत ते. खातात दिलाय बस चला. नाही राहू दे. तर खाली पण छोटा गणपती बाप्पाला ठेवला का, खालची पितळची बाप्पांची मूर्ती पाय. तर तुला सांगते, खरं सांगू का, मला आठवत नाही मी पुरणाचे मोदक कधी केले होते. कारण मंगळी अंगारकी चतुर्थी राहते ना, तेव्हा मी घालायची पुरणाचे मोदक करायची, पण एवढ्यात केलेच नाही मी. आणि आज मंगळवारच आहे. आज मंगळवार आहे, पण आज चतुर्थी नाहीये. हट्टानी मंगळवार आहे आणि गणपती बाप्पांनी हट्ट केला पाहिजे म्हणजे पाहिजे मोदक पुरणाचा. कारण आपण कायम खिरापतीचे मोदक बनवतो, तर आज बाप्पांना मोदक पुरणाचाच खायचा होता का. हा बाप्पा खुश ना आता. खुश खुश. हा खाऊन घ्या आता मोदक. चला धरा. पूर्णाचा धोंडा खाल्ला, आता पूर्णाचा मोदक पण खा. हे सगळे पण खा. धरो मी बस. माझा चुकीचा हात आहे. मस्त झालं. खाय. चला फार गरम होत आहे. 7:15 वाजले. आता आम्ही जेवण करून घेतो. छान आहे, मस्त आहे. चला आता आमच्या सर्वांसाठी इथे मी टेबलवरतीच स्वयंपाक आणलेला आहे. मस्त ताट वगैरे बनवून घेते. मिस्टरांसाठी ताट तयार केलं. राहुल काही आलेला नव्हता. राहुल अजून जिममध्येच होता. तो आल्यानंतर त्याने पण अर्धी पुरणपोळी आणि थोडासा आमरस खाल्ला आणि आम्ही आता जेवायला बसलेलो आहे. खरंच स्वयंपाक छान झालेला होता. पूजाला पण आवडला आमरस आणि पुरणपोळी. आता व्हिडिओची इथेच एंडिंग करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना शुभरात्री. गुड नाईट.